सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी नामदेव पाटील यांची निवड। सातारा जिल्हा काँग्रेस भवन येथे शुक्रवारी जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासह नूतन जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील आप्पा यांच्या पदग्रहण समारंभाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नामदेव पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। याचवेळी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच उपस्थित मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला। यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या एकमेव आरुंजी गटातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्या सौ सुनंदा नामदेव पाटील यांचा काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात संघटन सृजन अभियानांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या ब्लॉक अध्यक्षांच्याही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते व सरचिटणीस हनुमंत पवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, माजी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, अजिताप्पा चिखलीकर यांच्यासह माजी पदाधिकारी उपस्थित होते। मान्यवरांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना एक दिलाने काम करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेस, महिला काँग्रेसचे प्रतिनिधी तसेच हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकहित न्यूजसाठी सरफराज मुल्ला, कराड।